तर मित्रांनो, या वीकमध्ये 3 मराठी चित्रपट आली, पण त्यापैकी पहिला जो मराठी चित्रपट मी बघितला तो आहे आरपार. आणि खरं सांगतोय, चित्रपट अतिशय उत्तम निघालेला आहे. या चित्रपटाची जी स्टोरी आहे ना, ती आहे अमर आणि प्राचीची. या दोघांचंही एकमेकावर खूप प्रेम असतं, पण काही सर्कमस्टॅन्सेसमुळे यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप काही अडचणी येत असतात. तर मग आता हे दोघे त्या अडचणींना मात करून त्यांचे रिलेशन पुन्हा सारखं बनवतील का की ब्रेकअप करतील, या सर्व गोष्टींना जाणून घेण्यासाठी आपल्याला हा चित्रपट बघावा लागतो. बघायला गेलं तर चित्रपटाची स्टोरी काही नवीन नाही आहे. ॲज ऑलवेज बाकी लव्ह स्टोरी चित्रपटासारखीच आहे, पण ज्या प्रकारे याचं प्रेझेंटेशन आहे ना, ते अतिशय सुंदर आणि उत्तमरित्या करण्यात आलेलं आहे. चित्रपटाला लिखित आणि दिग्दर्शित केलेलं आहे गौरव पत्की यांनी. आणि जे सर्वात चांगलं डिसिजन त्यांनी घेतलं की चित्रपट फक्त 2 तासाचाच ठेवलेला आहे, आणि त्यात सुद्धा स्क्रीन प्ले इतका एंगेजिंग आणि टाईट बनवलेला आहे की क्वचितच असं होतं की तुमचं लक्ष स्क्रीन सोडून कुठे दुसरीकडे जाईल. त्यासोबतच ललित आणि ऋता या दोघांनीही एकदम कमालीची परफॉर्मन्स दिलेली आहे. जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर ट्रेलरमधला पहिला सीन तर तुम्हाला आठवतच असेल, तो कॅफेमधला. तो वन ऑफ द बेस्ट सिक्वेन्स होता या चित्रपटामधला. आणि यासारखेच आणखीन खूप सारे असे सिक्वेन्स आणि सीन्स आहे ज्यामध्ये ऋता आणि ललितची जी परफॉर्मन्स आहे ना, ती स्टँड आउट करते. आणि या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री बघता असं बिलकुल वाटत नाही की हे दोघं पहिल्यांदाच कोणत्या चित्रपटामध्ये एकत्र आलेले आहेत. चित्रपटाचा आणखीन एक जो स्ट्रॉंग पॉईंट आहे ना, तो आहे चित्रपटाची प्रोडक्शन क्वालिटी, कॉस्ट्यूम डिझायनिंग आणि सिनेमॅटोग्राफी. कारण की बऱ्याचशा वेळा चित्रपट बघताना असं वाटतच नाही की मी कोणता मराठी चित्रपट बघताय, कारण की असं बऱ्याच कमीदा होतं की कोणत्या मराठी चित्रपटाची प्रोडक्शन क्वालिटी इतकी चांगली असते. त्यासोबतच मॉडर्न डे रिलेशनशिपवर आधारित जरी हा चित्रपट असला तरी कॉस्ट्यूम डिझायनिंगकडे खूप चांगलं लक्ष देण्यात आलेलं आहे. असं नाही की काही आणलं न घालून दिलं, त्यात सुद्धा यांनी चांगली डिटेलिंग केलेली आहे. चित्रपटामध्ये तुम्हाला बरीचशी गाणी बघायला मिळतात, पण जास्त तर गाणी मला काही इतकी आवडली नाही. एक जागरणचं गाणं आहे ते फार छान आहे, त्यासोबतच जे टायटल ट्रॅक आहे ते सुद्धा तुम्हाला आवडेल. बाकी जी गाणी आहे ती मला इतकी काही खास वाटली नाही, जस्ट कानावर आला आणि गेलं अशासारखी आहेत. बाकी मला तर हा चित्रपट एकदम पैसा वसूल वाटला आणि मी हायली रिकमेंड करेल. जर तुम्हाला लव्ह स्टोरी किंवा रोमॅन्टिक जॉनरचे चित्रपट आवडत असतील तर तुम्ही या चित्रपटाला एकदा थिएटरमध्ये जाऊन तर नक्की बघा. बाकी जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा.